28 जानेवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अपघाताच्या दिवशीच सायंकाळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात आहे असं विधान केलं. पण अपघाताबद्दलच्या शंका थांबताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आज सुमारे 1.5 तास पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अजितदादा कारनं बारामतीला येणार होते, विमानानं का यावं लागलं, विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी त्याची पूर्ण तांत्रिक तपासणी केली होती का, यासह अन्य प्रश्न उपस्थित करत हे विमान ज्या कंपनीचं होतं त्या कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करत कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आमदार रोहित पवार यांनी पायलट कॅप्टन सुमित कपूर यांच्या व्यसनांचा मुद्दा उपस्थित करतानाच वैमानिक का बदलले असाही प्रश्न उपस्थित केलाय. शेवटच्या मिनिटात ट्रान्सपॉन्डर बंद का करण्यात आलं आणि मुख्य पायलटच्या आवाजाचं रेकॉर्डिंगमध्ये का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मुख्य पायलटनं रनवे 29 वर उतरणं सोपं असताना रनवे 11 वर उतरण्याचा निर्णय का घेतला, असे सवाल उपस्थित करत घातपाताची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दादांचा दौरा का बदलला, विमानाची वेळ बदलली गेली का, पायलट खरंच बदलले का बदलले, असे काही प्रश्न आहेत. मग त्यानंतर केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आलाय का, एटीसी ट्रान्सक्रिप्ट, आणि या अहवालामध्ये का त्याच्यामध्ये डिस्परन्सी आली, का त्याच्यामध्ये फरक आलेला आहे, मधील वेळेची विसंगती का आली, पायलट रडारचा 1 मिनिट आधीच ते जो ट्रान्सपॉन्डर आहे तो का बंद झाला, का बंद केला गेला, व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झालं, जर टेक ऑफ पुण्याचं एअरपोर्ट बॅकअप पकडून केलं असेल तर लँड करण्याचा प्रयत्न का तिथं झाला, असा आमचा प्रश्न आहे. रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का. त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजकडनं पाहिजे. पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का, करू शकतं. पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे. काही दिवसांपूर्वी माजी अधिकारी ज्यांनी अजितदादांवरच टीका केली होती, त्या अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं की ठीक आहे, दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं, पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसंच ते एन्क्वायरी करू शकतात. म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका ह्या एक्सटर्नल एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या नावं मी पुढे जाऊन तिथं आपल्याला सांग, BEA ब्युरो ऑफ एन्क्वायरी अँड अनालिसिस फॉर सिव्हिल एव्हिएशन फ्रान्स ही एक चांगली कंपनी आहे. त्यानंतर AAIB UK ही दुसरी एक चांगली कंपनी आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, कारण का ही कंपनी बंबार्डियर ही कॅनेडियन कंपनी आहे, पण हे विमान मॅन्युफॅक्चर अमेरिकेत झालंय. अमेरिका जे कुठलं विमान मॅन्युफॅक्चर होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन ही एजन्सी अमेरिकेची तिथं करते. त्यामुळे या तिघीपैकी ज्या कुठल्या चांगली आहे, नाहीतर त्यातल्या 2 एजन्सीकडे हे काम तिथं देण्यात आलं. ब्लॅक बॉक्सचे तपशील अजित पवारांच्या कुटुंबियांना ऐकू द्यावेत आणि अपघाताच्या परिस्थितीबाबत अचानक निर्णय का घेण्यात आले याची उत्तरं मिळावीत अशी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी केली आहे.